महाराष्ट्रातील तमाम शिक्षक मित्रांचं मी स्वप्नील हिवराडे आपल्या ह्या युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, टीईटी परीक्षा आपली 21 जून रोजी होणार आहे आणि या परीक्षेसाठी पेपर 1 च्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा घटक डाईस की जो हमखास परीक्षेमध्ये विचारला जाणार आहे, त्याच्या सर्व संकल्पना, त्याचे सर्व पीवायक्यू अतिशय महत्त्वाच्या ट्रिक्स नुसार आपण या व्हिडिओ मार्फत या ठिकाणी समजून घेणार आहोत आपल्या सिंपल मेथडने। सो व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, समजून घ्या या 30 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये सर्व काही पीवायक्यू, सर्व काही संकल्पना आणि 1 मार्क तुमचा आजच कन्फर्म करा। तर मित्रांनो, तुम्ही डाईस हा जो टॉपिक आहे हा सर्वच एक्झामच्या रिगार्डिंग फार महत्त्वाचा आहे। एमपीएससी तयारी करा किंवा इतर कुठल्याही परीक्षेची तयारी करा, तुम्हाला निश्चित या व्हिडिओचा फायदा होणार आहे। मित्रांनो, तुम्ही टॅगलाईनही वाचली असेल, आपला विषय जरी हार्ड, आपल्या ट्रिक्स आहे भन्नाट। तर सुरुवात करूया आजच्या ह्या टॉपिकला, आपल्या भन्नाट ट्रिक्स नुसार याला इझी करण्याचा प्रयत्न करूया। तर मित्रांनो, तुम्हाला जर आपली ही पूर्णांक बॅच बेसिक टू ऍडव्हान्स अजूनही तुम्हाला ही बॅच जॉईन करता येणार आहे। रेकॉर्डेड स्वरूपात मागे झालेले लाईव्ह लेक्चर तुम्ही बघू शकतात। इतर सर्व टॉपिक तुम्ही रेकॉर्ड मध्ये लवकरात लवकर कंप्लीट करून त्या ठिकाणी पैकीच्या पैकी मार्क्सही त्या ठिकाणी मिळवू शकतात टीईटी गणित विषयामध्ये, आणि हे 30 मार्क तुम्हाला त्या ठिकाणी फार डिसाइडिंग फॅक्टर असणार आहेत। सो 50% या ठिकाणी या बॅच वरती ऑफर सध्या सुरू आहे। गणित प्रबोधिनी हा कोड तुम्ही अप्लाय करायचा आहे, त्या ठिकाणी कुपन कोड वापरायचा आहे, तुम्हाला या प्राइस वरती 50% ऑफ अजून सध्या मिळून जाणार आहे। सो लवकर सर्वांनी फायदा घ्या। ओके, तर पूर्णांक टेस्ट सिरीज आपण लवकरच सुरू करत आहोत। साधारण 20 तारखेपासून ही टेस्ट सिरीज आपल्या युट्यूब चॅनल, आपल्या ऍप वरती किंवा टेलिग्राम चॅनल वरती देखील काही याचे स्पेसिफिक पीडीएफ तुम्हाला मी शेअर करणार आहे। सो या पैकीच्या पैकी मार्क्स मिळवून देण्याच्या या ज्या महत्वाच्या टेस्ट सिरीज जी आहे की तुम्हाला तिथपर्यंत नेऊ शकते, तर या पूर्णांक टेस्ट सिरीजचा पीवायक्यू आधारित प्रश्नांचा सराव नक्कीच तुम्हाला या ठिकाणी करता येणार आहे। तर ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला ही टेस्ट सिरीज उपलब्ध होणार आहे 20 तारखेपासून। निश्चितच तुम्ही फायदा घेण्याचा आणि सराव करण्याचा यामार्फत प्रयत्न करायचा आहे। तर आता आपण सुरुवात करूया अतिशय मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक, जो म्हणजे डाईस, त्याचे बेसिक कन्सेप्ट, संकल्पना आधी समजून घेऊया। तर मित्रांनो, डाईसचे कन्सेप्ट आपण समजून घेऊया। जर आपल्याला डाईस ड्रॉ करायचा आहे तर आपण अशा प्रकारे त्याची एक डायग्राम या ठिकाणी व्हिज्युअलाइज करू शकतो किंवा त्याला आपण ड्रॉ करू शकतो। ओके, काही अंक या ठिकाणी वापरले जातात, काही अंक या ठिकाणी वापरले जातात। ओके, तर ह्या ज्या डाईसच्या साइड असतात ज्या आपल्याला दिसत आहेत, ओके, तर ही साइड या ठिकाणी बघा, याला आपण टॉप म्हणणार, याला आपण टॉप साइड म्हणणार। तर मित्रांनो, आपल्याला सर्वांना या ठिकाणी कल्पना असते की टॉपच्या ऑपोजिटला बॉटम साइड असेल, टॉपच्या ऑपोजिटला बॉटम साइड या ठिकाणी असणार आहे। म्हणजेच आपल्याला 3 साइड दिसतात, 3 साइड आपल्याला दिसतात, मात्र कुठल्याही डाईसला या ठिकाणी 6 साइड असतात। ओके, जर आपण या ठिकाणी विचार केला साइड्स किती असतील, तर कुठल्याही डाईसला 6 साइड असतात, 6 साइड असतात। ओके, आता बघा, हे 3 आपल्याला दिसत आहेत, 3 आपल्याला इनव्हिजिबल आहे, म्हणजे टॉपच्या ऑपोजिट खाली बॉटम आहे। ओके, आता ही जर आपण फ्रंट साइड म्हटलो, ओके, ज्या ठिकाणी 2 हा अंक आहे, ओके, तर फ्रंटच्या ऑपोजिटला या ठिकाणी आपल्याला बॅक साइड म्हणावं लागेल। फ्रंटच्या ऑपोजिटला बॅक साइड आहे। ओके, आणि जर याला आपण साइड 1 अशा प्रकारे नाव दिलं, तर याच्या ऑपोजिटला इकडे, ठीक आहे, या साइडला तर साइड 2 असणार आहे। साइड 1 च्या ऑपोजिटला साइड 2 असणार आहे, बाजू क्रमांक 1 च्या ऑपोजिटला बाजू क्रमांक 2 असणार आहे। तर अशा प्रकारे या महत्वाच्या किंवा कुठल्याही डाईसला असणाऱ्या 6 साइड्स असतात। मित्रांनो, पेशन्स ठेवा, तुम्हाला सर्व संकल्पना डिटेल मध्ये सांगणार आहे, कुठल्याही प्रकारची घाई गडबड न करता तुम्हाला समजेल आणि तुमचा 1 मार्क कन्फर्म होईल। अशा प्रकारे आपण या ठिकाणी जाणार आहोत। ओके, तर साइड 6 असतात। तर लक्षात घ्या, या ठिकाणी हे जे पॉइंट्स असतात की जे आपण या ठिकाणी कनेक्ट करतोय, तर या पॉइंट्सला मित्रांनो आपण कॉर्नर्स म्हणतो, त्या डाईसचे कॉर्नर्स म्हणतो किंवा शिरोबिंदू त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो। त्या डाईसचे आपण शिरोबिंदू असे आपण त्याला संबोधतो। आणि हे शिरोबिंदू किती आहेत लक्षात घ्या, हे 4 आणि हे 3 7। तर या ठिकाणी ह्या मागच्या साईडला 1 पॉइंट असतो, तर अशा प्रकारे 8 कॉर्नर्स पॉइंट असतात, 8 शिरोबिंदू असतात कुठल्याही फास्याला किंवा कुठल्याही डाईसला। हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे। कुठल्याही 2 कॉर्नर्सला जोडणारी ही जी लाईन असते,
ओके, याला त्या डाईसचे एजेस म्हणतात मित्रांनो. ओके, मराठीमध्ये त्याला कडा असे आपण म्हणतो. ओके, साइड्स म्हणजे आपण त्याला बाजू असे म्हणतो. राईट. सो या कडा किती असतात तर आपण जर काउंट केलं 1 2 3 4 5 6 7 8 9 ओके 10 11 तर याला मित्रांनो अशा प्रकारे आणि ह्या 12 अशा प्रकारे ह्या 12 एजेस असतात. 12 या कडा असतात कुठल्याही ह्या डाईसच्या फिगरला. डाईसची फिगर ही 3D असते, 3 डायमेन्शनल व्ह्यू त्याचा असतो. ओके, आता ह्या कुठल्याही डाईस मध्ये तुम्ही समजा लुडो वगैरे सारखे गेम जर बघितले असतील त्या ठिकाणी काही स्पेसिफिक अंकांचा वापर होतो. ओके, सो कोणत्याही डाईस मध्ये रिप्रेझेंटेशन करताना अंकांचा वापर होतो आणि कितीपर्यंत 1 ते 6 पर्यंत अंकांचा वापर होतो. 1 ते 6 पर्यंत अंकांचा वापर होतो. याच्यापेक्षा मॅक्झिमम अंक त्या ठिकाणी वापरले जात नाहीत. ओके, जर तुम्हाला एक रिप्रेझेंट करायचं असेल तर त्याच्या ऐवजी अल्फाबेट्स वापरले जाऊ शकतात. ओके, म्हणजे फर्स्ट नंबरला ए आहे, सेकंडला बी आहे, सी डी ओके ई आणि एफ असे 6 अक्षर त्या नंबर्स जागेवरती रिप्लेसमेंट म्हणून काही वेळेस त्या ठिकाणी डाईस मध्ये दाखवले जातात. अजून त्या ठिकाणी प्रयोग होऊ शकतो की 1 ऐवजी 1 डॉट असेल, 2 ऐवजी 2 डॉट असतील, 3 ऐवजी 3 डॉट असतील मित्रांनो. ओके, 4 ऐवजी 4, 5 ऐवजी 5 डॉट असतील, 6 ऐवजी 6 डॉट त्या ठिकाणी असतील किंवा स्टार असतील. 1 साठी 1 स्टार, 2 साठी 2 स्टार, 3 साठी 3 स्टार, 6 साठी 6 स्टार. तर अशा प्रकारे बेसिक आपण या ठिकाणी या डाईसचा समजण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप तुम्हाला या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. तर आपण आता पुढच्या काही बेसिक गोष्टींना आधी समजून घेऊ. आता आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं टाइप ऑफ डाईस, टाइप्स ऑफ डाईस. ओके, तर मित्रांनो या ठिकाणी बघा डाईसचे 2 प्रकार आहेत. एक जो प्रकार आहे तो म्हणजे जनरल डाईस. ओके, आणि एक जो प्रकार आहे तो म्हणजे स्टँडर्ड डाईस. ओके, तर जनरल डाईसला आपण मराठीमध्ये साधारण फासा म्हणतो. याला आपण साधारण फासा म्हणतो. याला मराठीमध्ये मानक फासा म्हटले जाते. स्टँडर्ड डाईसला मराठीमध्ये मानक फासा असे संबोधले जाते शिक्षक मित्रांनो. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे. आता याचे काही गुणधर्म आहेत, याच्या दोघांचे काही प्रॉपर्टीज आहेत की ज्यावरून आपण याचा फरक ठरवू शकतो. कुठला स्टँडर्ड म्हणायचा, कुठला जनरल म्हणायचा. ओके, हा फरक आपण त्या ठिकाणी ठरवू शकतो. तर आपण आकृती आधी या ठिकाणी ड्रॉ करूया आणि त्यानुसार आपण याच्या प्रॉपर्टीज या ठिकाणी क्लिअर करण्याचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे जेणेकरून तुम्हाला डाईस तुमच्या समोर असेल तर तुम्हाला ओळखता येणार आहे डाईस हा स्टँडर्ड मध्ये येणार आहे की जनरल मध्ये येणार आहे. ओके, सो 1 2 and 3. ओके, त्यानंतर सपोज या ठिकाणी 4 3 and 6. ओके, तर बघा मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवायचंय साधारण डाईस मध्ये किंवा जनरल डाईस मध्ये कोणत्याही 2 अंकांची बेरीज 7 असणार आहे. कोणत्याही लगतच्या म्हणजे काय, ऍडजसंट साइड, एकमेकांना लागून असणाऱ्या किंवा जे अंक दिसत आहेत यांच्यापैकी कोणत्याही 2 अंकांची बेरीज 7 त्या ठिकाणी जर झाली तर समजायचं तो डाईस जनरल आहे. मग या ठिकाणी बघा मित्रांनो 4 अधिक 3 बरोबर किती झाले, 7 झाले. किती झाले मित्रांनो, 7 झाले. तर हा जो डाईस आहे हा जनरल आहे. सो लक्षात ठेवा कोणत्याही ओके कोणत्याही 2 लगतच्या बाजूंची बेरीज, कोणत्याही 2 लगतच्या बाजूंची बेरीज जर 7 आली. ओके, बाजूंची बेरीज जर मित्रांनो या ठिकाणी 7 असेल तर त्याला समजायचं जनरल डाईस आहे. राईट. मानक फासामध्ये बघा, स्टँडर्ड डाईस मध्ये बघा कोणत्याही 2 अंकांची बेरीज या ठिकाणी लगतच्या बाजूंची बेरीज 7 होणार नाही. मग या ठिकाणी गुणधर्म काय लक्षात ठेवायचा आहे की या ठिकाणी विरुद्ध बाजूंची बेरीज 7 आहे. विरुद्ध बाजूंची बेरीज या स्टँडर्ड डाईस मध्ये 7 असते. ओके, विरुद्ध बाजूंची बेरीज ही या ठिकाणी 7 असते. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. ओके, आता बघा जर विरुद्ध बाजूंची बेरीज 7 येणार आहे तर आपल्याला या ठिकाणी विरुद्ध बाजू पटकन सांगता येतात कोणत्याही स्टँडर्ड डाईस मध्ये. म्हणजे आपण गेस करू शकतो की या 1 च्या विरुद्ध असणारा अंक कोणता असेल 7 येण्यासाठी. तर 1 मध्ये किती टाकावे लागतील, 7 होतील. तर लक्षात घ्या या ठिकाणी 1 मध्ये आपण 6 टाकणार तर 7 होतील. म्हणजे 1 च्या विरुद्ध 6 आहे. म्हणजे टॉपला जर 1 आहे तर बॉटमला निश्चित काय असेल, 6 हा डिजिट असेल. ओके, आहे की नाही सोपं काम. त्यानंतर बघा पुढे जर 2 आहे तर निश्चित मागे त्याच्या ऑपोजिटला 5 असेल 7 येण्यासाठी. हा जर या ठिकाणी 3 आहे, हा जर या ठिकाणी 3 आहे तर 3 च्या विरुद्धला किती असणार, या ठिकाणी 4 असणार आहे.
3च्या विरुद्धला या ठिकाणी 4 हा अंक या ठिकाणी असणार आहे. तर अशा प्रकारे आपण विरुद्ध जोड्या या ठिकाणी लगेच लावू शकतो मानक फासामध्ये किंवा स्टँडर्ड डाईस मध्ये. बरोबर. आता जनरल किंवा साधारण डाईस मध्ये ओके कोणत्याही दोन लगतच्या बाजूंची बेरीज 7 असते. इथं एक्झॅक्टली आपण विरुद्ध अंक सांगू शकत नाही. मात्र नेहमी डोक्यात फिट ठेवायचं की जे अंक दिसत आहेत 1 ते 6 पैकी, कोणत्या अंकांपैकी 1 ते 6 पैकी मित्रांनो जे अंक दिसत आहेत त्यांच्या विरुद्धला जे दिसत नाहीत त्यांच्यापैकी कोणताही एक अंक विरुद्ध असेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला दिसत आहेत 3, 4 आणि 6 हे दिसणाऱ्या गटामध्ये आहेत, तर न दिसणारे यांच्या विरुद्धला येऊ शकतात. ओके हा मुद्दा इथं आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. तर कोणकोणते अंक दिसत नाहीयेत? 1 दिसत नाहीये, 2 दिसत नाहीये, 5 दिसत नाहीये. मित्रांनो जे अंक एकाच गटामध्ये आहेत ते कधीच एकमेकांच्या विरुद्ध नसतात. म्हणजे 1 सोबत 2, 5 हे सोबत आहेत, हे एकमेकांच्या विरुद्धला नसतील. तुम्हाला विचारलं गेलं 2च्या विरुद्धला काय, तर 2च्या विरुद्धला यांच्यापैकी कोणताही एक अंक असेल. तुम्हाला विचारलं गेलं 4च्या विरुद्ध काय, तर हे 4 सोबत येत आहेत, या 4च्या विरुद्ध यांच्यापैकी एक कोणताही अंक त्या ठिकाणी असेल. ओके तर या ठिकाणी तुम्हाला जनरल आणि स्टँडर्ड यांचा हा जो महत्वाचा कन्सेप्ट आहे हा निश्चित या ठिकाणी क्लिअर झाला असेल अशी आशा मी व्यक्त करतो. तर मित्रांनो आता आपण काही प्रश्न सोडवूया. ओके स्टँडर्ड मध्ये लक्षात ठेवा की विरुद्ध बाजूंची बेरीज 7 असते. कोणत्याही दोन लगतच्या बाजूंची बेरीज जर 7 झाली तर तो जनरल साधारण प्रकारचा फासा असतो. हे 2 पॉइंट या ठिकाणी, हे 2 डिफरन्स या ठिकाणी आपल्याला सर्वांना लक्षात ठेवायचे. आता तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह मी या ठिकाणी स्टेप बाय स्टेप करून दाखवतो. PYQ पण या ठिकाणी तुम्हाला मी या व्हिडिओ मार्फत क्लिअर करून दाखवतो. तर मित्रांनो लक्षात घ्या जर हा मानक फासा असेल तर 1च्या विरुद्ध काय आहे बघा, बेरीज 7 होते का कोणत्या दोन अंकांची? नाही. म्हणजे हा काय आहे? स्टँडर्ड डाईस आहे. स्टँडर्ड मध्ये काय होणार आहे? 1च्या विरुद्धला 6, 3च्या विरुद्धला 4, 2च्या विरुद्धला काय असेल मित्रांनो? 5 असणार आहे. कारण की विरुद्ध अंकांची बेरीज ही या ठिकाणी 7 असते. ओके चला तर आपण या ठिकाणी लक्षात घ्या काय आपण करू शकतो. जर हा मानक फासा असेल तर 3च्या विरुद्ध काय आहे? ओके पुन्हा एकदा स्टँडर्ड आहे का आपण चेक करू. प्रॉपर्टी बेरीज 7 होते का? नाही. कोणत्याही दोन अंकांची बेरीज 7 नाहीये. म्हणजे हा कुठला डाईस? पुन्हा एकदा हा स्टँडर्ड डाईस आहे. ओके म्हणजे हा मानक फासा आहे. तर मानक मध्ये काय होणार आहे? 3च्या विरुद्धला विचारलंय तर याच्यासाठी ऑपोजिटला काय घेणार? 7 येण्यासाठी 4 आपल्याला घ्यावं लागेल. ओके तर 4च्या ऑपोजिटला 3, 2च्या ऑपोजिटला 5, 6च्या ऑपोजिटला 1, 6च्या ऑपोजिटला 1 अशा प्रकारे विरुद्ध अंक आपल्याला सांगता येतात स्टँडर्ड डाईस मध्ये. बरोबर. तर जाऊया आपण पुढच्या या एक्झाम्पल कडे. 6च्या विरुद्धला काय येणार आहे आधी बघायचं. डाईस कोणता आहे तुम्हीही ओळखा. डाईस कोणता आहे? कोणत्या दोन अंकांची बेरीज 7 होते का? यस 4 अधिक 3 यांची बेरीज केली किती? 7. कोणत्याही दोन लगतच्या बाजूंची बेरीज जर 7 असेल तर काय येणार आहे? तो डाईस, तो डाईस साधारण फासा असणार आहे, जनरल डाईस असणार आहे शिक्षक मित्रांनो. तर हा डाईस काय झाला? हा डाईस साधारण झाला. तर 6च्या विरुद्ध. मग आता या गटामध्ये जे अंक आहेत ना 2 आहे, 3 आहे, 4 आहे, याच्या विरुद्ध कोणते अंक येऊ शकतात जे दिसत नाहीत ते? 1, त्यानंतर 5, त्यानंतर 6. ओके विचारलेलं काय? 6च्या विरुद्ध काय? तर 6 या गटामध्ये आहे तर याच्या विरुद्धला यांच्यापैकीच कोणता तरी एक अंक येईल. आयदर 2 और 3 और 4. एक तर 2, एक तर 3, एक तर 4. निश्चितपणे सांगता येणार नाही. निश्चितपणे एवढंच सांगता येईल की या 6च्या विरुद्धला या तिघांपैकी एक कुठला तरी अंक त्याच्या विरुद्धला नक्कीच असणार आहे. बरोबर. तर आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे मित्रांनो. ओके 6च्या विरुद्ध काय आहे? पुन्हा एकदा तपासा. डाईस कुठल्या प्रकारात येतो? स्टँडर्ड मध्ये येतो की जनरल मध्ये येतो? ओके मग बेरीज होते का 7? हो 5 अधिक 2 यांची बेरीज किती झाली? 7 झाली. म्हणजे हा काय झाला? हा जनरल डाईस झाला. हा जर जनरल डाईस आहे तर आपल्याला दिसणारे अंक कोणकोणते? 2, 3, 5. न दिसणारे त्याच्या विरुद्धला कोणकोणते असतील? 1. ओके 1, 4 आणि 6. विचारलेलं काय? 6च्या विरुद्धला 6 त्या गटामध्ये आहे, ये त्याच्या विरुद्धला येणार नाहीत दोघही. मग कोणकोणते येऊ शकतात? आयदर 2 और 3 और 5. एक तर 2, एक तर 3 किंवा 5 हे 6च्या विरुद्धला असणार आहेत मित्रांनो.
क्लिअर? ओके, तर अशा पद्धतीने आपण या डाईसच्या टॉपिकला या ठिकाणी समजून घेऊ शकतो. 6च्या विरुद्ध काय आहे, 6च्या विरुद्ध काय? बघा, कोणत्याही दोन अंकांची बेरीज 7 नाहीये, म्हणजेच हा डाईस कोणता आहे? स्टँडर्ड आहे. हा डाईस कोणता आहे? स्टँडर्ड डाईस आहे. बरोबर. आता हा स्टँडर्ड जर आहे तर आपल्याला विचारलेलं काय? 6च्या विरुद्ध 1च्या विरुद्धला काय येणार आहे? बेरीज 7 येण्यासाठी 6, 3च्या विरुद्धला 4, ओके, 2च्या विरुद्धला 5, 2च्या विरुद्धला काय येणार आहे? 5 या ठिकाणी येणार आहे. बरोबर. मग आता मित्रांनो 6च्या विरुद्धला विचारलेला आहे तर निश्चित काय असणार आहे? 1 आपलं या ठिकाणी आन्सर असणार आहे. 1 आपलं या ठिकाणी आन्सर असणार आहे. बरोबर. तर अशा प्रकारे अत्यंत इझिली जर तुम्हाला गुणधर्म, प्रॉपर्टी, कन्सेप्ट आणि संकल्पना क्लिअर असतील तर निश्चित तुम्हाला हा टॉपिक सोपा जाणार आहे. ओके, तर आपले टॅगलाईन आहे सूत्र नाही संकल्पना. ओके, नेहमी आपण कन्सेप्ट वरती कुठल्याही टॉपिक वरती फोकस करतो जेणेकरून आपल्या कन्सेप्च्युअल वेने आपल्याला गणित आणि बुद्धिमत्ता हा विषय आपल्याला सोपा करता येतो आणि चांगले मार्क्स त्या ठिकाणी अचीव करता येतात. ओके, सो आपण जाऊया पुढच्या क्वेश्चन कडे. 6च्या विरुद्धला काय असेल? आता बघा, बेरीज 7 होते का? नाही. तर 6च्या विरुद्धला निश्चित 1 येणार आहे, 4च्या विरुद्धला 3 येणार आहे, 5च्या विरुद्धला 2 येणार आहे, कारण की हा डाईस कोणता आहे? स्टँडर्ड आहे. हा डाईस स्टँडर्ड आहे, मानक फासा आहे. राईट. चला मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आता बघा, 2 आकृत्या आहेत. मागच्या वेळेस काय होत्या? एकच आकृती होती. ओके, त्या प्रकारच्या क्वेश्चन मध्ये जेव्हा एकच आकृती असते तेव्हाच आपण स्टँडर्ड किंवा जनरलचा विचार करायचा. ओके, जर 2 आकृत्या असतील तर यामध्ये 3 प्रकार पडतात. ओके, 1 अंक कॉमन मिळेल. पहिला प्रकार जो असतो मित्रांनो या ठिकाणी 1 कॉमन ची ट्रिक आपल्याला वापरावी लागेल. 1 कॉमन ची ट्रिक. ठीक आहे, जर ती फेल गेली तर आपल्याला 2 कॉमन ची ट्रिक आपल्याला वापरावी लागते. 2 कॉमन ची ट्रिक आपल्याला वापरावी लागते. तीही फेल गेली तर आपल्याला नो कॉमन ची ट्रिक वापरावी लागते. नो कॉमन ची ट्रिक वापरावी लागते. मात्र प्रायोरिटी याला आधी द्यायची. 1 कॉमन मिळतो का, दोघांमध्ये 1 कॉमन मिळतो का हे आधी बघायचं. आता एक मुद्दा मी या ठिकाणी तुम्हाला क्लिअर करू इच्छितो, तो नेहमी आपल्या डोक्यात फिट ठेवा की हा डाईस सेपरेट आणि हा डाईस सेपरेट नाही. ओके, हे एकाच डाईसचे 2 बाजू आहेत, 2 व्ह्यूज आहेत. याला रोटेट केला, याला फिरवला, त्यानंतर याचं अशा प्रकारे एक सेपरेट हे रिप्रेझेंटेशन आहे किंवा याचा फोटो दुसऱ्या अँगलने हा घेतलेला आहे असं आपण या ठिकाणी समजून घ्यायचं. ही फिगर क्रमांक 1, फिगर क्रमांक 2 ह्या वेगवेगळ्या डाईस नाही आहेत. हे एकाच डाईसचे वेगवेगळे व्ह्यूज आहेत, वेगवेगळे त्या ठिकाणी रोटेशन आहेत. हे आपण या ठिकाणी क्लिअर ठेवायचं. ओके, आता बघा दोघं ठिकाणी कॉमन काय? 3 कॉमन आहे. बघा आपली ट्रिक्स, आपल्या भन्नाट ट्रिक्स लक्षात घ्या. ठिकाणी आपण काय करायचंय, जो कॉमन अंक आहे ना त्याला आधी मिडलला या ठिकाणी लिहून घ्यायचा. जो कॉमन अंक आहे त्याला आधी मिडलला या ठिकाणी लिहून घ्यायचं. बरोबर. आता या 3 पासून क्लॉकवाईज जायचं. या 3 पासून क्लॉकवाईज जायचं पहिल्या डाईस मध्ये. 3 पासून क्लॉकवाईज जायचं पहिल्या डाईस मध्ये. आपल्याला कोणकोणते अंक लागणार आहेत? आपल्याला 5 येणार आहे. त्याच्यानंतर क्लॉकवाईज पुढे गेल्यानंतर आपल्याला 1 लागणार आहे. ओके मित्रांनो, लक्षात ठेवायचंय या 3च्या विरुद्धला ठीक आहे असा अंक असतो की जो दोघांमध्ये आलेला नाहीये 1 ते 6 पैकी. ओके, 3 दोघं ठिकाणी दिसतो ना, तर त्याच्या विरुद्धचा अंक आपल्याला दोघं ठिकाणी दिसणार नाही, तो हिडन असतो. मग आता 1 ते 6 पैकी कोणता अंक नाहीये? 1 ते 6 पैकी त्या ठिकाणी 6 हा अंक नाहीये, तर 3च्या विरुद्धला 6 हा कन्फर्म झाला. ओके, 3च्या विरुद्धला 6 कन्फर्म झाला. आता या अंकांच्या विरुद्धला आपल्याला अजून या ठिकाणी फाइंड आउट करायचंय. तर पुन्हा सेकंड डाईस मध्ये पण जो कॉमन आहे ना त्याच्यापासून क्लॉकवाईज जायचं. क्लॉकवाईज म्हणजे उजवीकडेच जायचं. ठीक आहे, मग 3 पासून पहिल्यांदा गेलो तर बरोबर याच्या खाली 2 लिहायचा. त्याच्यानंतर त्या 3 पासून पुढे गेलो याच्या खाली बरोबर 4 लिहून टाकायचा. तर मित्रांनो हे झाले एकमेकांचे विरुद्ध. ठीक आहे, तर आय होप तुम्हाला समजलं असेल. पुन्हा एकदा सेपरेट मांडणे सांगतो. आधीच्या फिगर मध्ये 3 पासून क्लॉकवाईज गेलो. ओके, 5 येणार आहे, त्यानंतर 1 येणार आहे. दुसऱ्या फिगर मध्ये 3 पासून क्लॉकवाईज गेलो, 2 येणार आहे, त्यानंतर 4 येणार आहे. 1च्या विरुद्धला 4, 5च्या विरुद्धला 2 आणि या 3च्या विरुद्धला असा अंक आहे की जो दोघांमध्ये नाही, तो म्हणजे 6. ओके, तर क्लिअर. तर अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी ही ट्रिक तुम्हाला अतिशय सोपी जाणार आहे. 1 कॉमनची ट्रिक आय होप सर्वांना या ठिकाणी समजली असेल. मी काय केलं, या 3 पासून
क्लॉकवाईज मांडणी करून घेतली. ओके, दुसऱ्या या ठिकाणी पण क्लॉकवाईज मांडणी केली आणि याच्या विरुद्धला असा अंक जो दोघं ठिकाणी नाहीये. ओके, विचारलेलं काय, एकच्या विरुद्धला काय, तर एकच्या विरुद्धला जो अंक निघाला तो 4, म्हणजे पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर या ठिकाणी असणार आहे. आहे की नाही इझी काम, आहे की नाही इझी ट्रिक. ओके, याच्यापेक्षा भन्नाट ट्रिक तुम्हाला कुठेही मिळणार नाही आहेत. ओके, चला तर आपण जाऊया पुढच्या क्वेश्चन कडे. 4च्या विरुद्धला काय आहे. ओके, आता 4 दोघं ठिकाणी आहे. तुम्हाला मी आताच एक कन्सेप्ट, आताच एक ट्रिक सांगितली की जो अंक दोघं ठिकाणी आहे याच्या विरुद्धला असा अंक असतो की जो दोघं ठिकाणी नाही, जो दोघं ठिकाणी नाही. म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी 4च्या ऑपोजिटला दोघं ठिकाणी नसणार अंक म्हणजे 1 हा होऊन जाईल. आपलं उत्तर या ठिकाणी 1 असणार आहे. आपलं आन्सर या ठिकाणी काय असणार आहे, 1 असणार आहे. मात्र जर आपल्याला क्लॉकवाईज जायचं आहे, 1 कॉमनची ट्रिक इथे वापरायची आहे, तर 4 पासून क्लॉकवाईज जा. ओके, 4 पासून गेलो 3 आणि त्यानंतर 5. ओके, बरोबर यांच्या खालीच मांडणी करायची. 4 पासून दुसऱ्या डायस मध्ये क्लॉकवाईज जा. ओके, काय होणार आहे बघा, क्लॉकवाईज गेल्यानंतर 6 आणि 2, 6 आणि 2. मित्रांनो या ठिकाणी 5च्या ऑपोजिटला 2, 3च्या ऑपोजिटला 6 आणि 4च्या ऑपोजिटला काय आहे, 1 आहे. सो आपलं उत्तर पुन्हा एकदा पर्याय क्रमांक 4. एका कॉमनच्या ट्रिकने आपण नेहमी या ठिकाणी तिघही विरुद्ध जोड्या या ठिकाणी पटकन फाइंड आउट करू शकतो, हे लक्षात घ्यायचं आहे. चला जाऊया आपण पुढच्या एक्झाम्पल कडे. ओके, काय म्हटलेला प्रश्न बघा, आकृती 1च्या तळाशी कोणती संख्या आहे. ओके, व्हॉट इज द नंबर ऍट बॉटम ऑफ अ फिगर फर्स्ट. ओके, मग आता वरती बघायचं, वरती काय 3, आकृती 1 मध्ये वरती 3 आहे, तर आपल्याला 3च्या विरुद्धला काय येणार आहे ते विचारलेलं आहे. आकृती 2 मध्ये तळाशी काय, बॉटमला काय विचारलं, तर वरती बघायचं काय 1च्या विरुद्धला काय येईल हे विचारलेलं असेल. म्हणजे प्रश्न व्यवस्थित आपण समजून घेणं देखील फार महत्वाचं असणार आहे. मग आता बघूया आपण, कॉमन आहे का, 1 कॉमन आहे का, 1 अंक कॉमन आहे का, 1 कॉमनची ट्रिक आपण वापरू शकतो का हे चेक करायचं आधी. मग आता बघा 6 इथं कॉमन आहे, 6 इथं कॉमन आहे, मग 6 पासून क्लॉकवाईज, या 6 पासून क्लॉकवाईज जाणार आपण. ठीक आहे, मग 6च्या विरुद्धला असा अंक जो दोघं ठिकाणी नाहीये, कोणता अंक नाहीये, 4 नाहीये मित्रांनो, 6च्या विरुद्धला 4. ओके, 6 पासून क्लॉकवाईज गेलो आपण 2 आणि त्यानंतर 3. ओके, 6 पासून आपण क्लॉकवाईज गेलो, आधी 1 त्यानंतर 5, आधी 1 त्यानंतर 5. ओके, आपल्याला विचारलेलं आहे बॉटम ऑफ फिगर फर्स्ट, 3च्या विरुद्धला काय, 3च्या विरुद्धला काय आलेला आहे मित्रांनो, 5 आलेला आहे. तर ऑप्शन नंबर 2 याचं योग्य उत्तर असणार आहे. आहे की नाही सोपी ट्रिक. ओके, तर या ट्रिकने आता तुम्हाला असे एक्झाम्पल इझिली सॉल्व्ह करता यायला पाहिजे. जाऊया आपण पुढच्या क्वेश्चन कडे. मित्रांनो आता आपल्याला या प्रश्नामध्ये 2 आकृत्या पुन्हा दिलेल्या आहेत आणि ह्या 2 आकृतींवरून योग्य तो पर्याय आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचा आहे. म्हणजेच याचा एक सेपरेट व्ह्यू, याच्यापासूनच बनणारी योग्य आकृती कोणती ते आपल्याला ओळखायचंय. मग आता लक्षात घ्या, या ठिकाणी तिघही आकृत्या ह्या रॉंग असतील आणि एकच बरोबर असेल. मग ज्या रॉंग आहेत ना त्या आपल्याला शोधायच्या आणि त्यांना इलिमिनेट कराव्या लागतात. मग आता या ठिकाणी ऑप्शन वरून जावं लागेल. तुम्हाला संकल्पना, तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. 2 फिगर असतील तर नेहमी 1 कॉमन शोधायचा, त्यामध्ये जोड्या लावून घ्यायच्या विरुद्ध आधी आणि त्यानुसार विचार करायचा. कशा पद्धतीने बघा, कॉमन काय आहे या ठिकाणी 6, कॉमन काय या ठिकाणी 6, तर 6च्या विरुद्धला काय होणार आहे, दोघं ठिकाणी नाही असा अंक 3. ओके, 6 पासून क्लॉकवाईज आपण जाऊया 2 आणि 3, 2 त्यानंतर 3. या 6 पासून क्लॉकवाईज जाऊया 1 आणि 4. ओके, तर अशा पद्धतीने या आपल्याला विरुद्ध जोड्या आपण लावलेल्या आहेत. 3च्या ऑपोजिटला 4, 2च्या ऑपोजिटला 1, 6च्या ऑपोजिटला 3, 6च्या ऑपोजिटला 3. आता एक सेंटेन्स माझं नेहमी लक्षात ठेवा, जे विरुद्ध आहेत ना ते नेहमी विरुद्धलाच पाहिजे. जे ऑपोजिट नंबर आहेत म्हणजे एक वरच्या टोकाला असेल तर एक खालच्या टोकालाच पाहिजे, एक पुढे असेल तर एक मागच्या टोकालाच पाहिजे. ते एकमेकांना लागून कधीच दिसायला नको. ओके, कुठेच एकमेकांना लागून दिसायला नको, मागे पण नको, पुढे पण नको. ओके, हे लक्षात ठेवा. 6 आणि 3 विरुद्धला आहे ना, 6 आणि 3 सोबत कुठे आहेत का हे बघायचं. ओके, 2 आणि 1 विरुद्ध कुठे आहे का हे आपण त्या ठिकाणी बघायचं. 2 आणि 1 हे विरुद्ध या ठिकाणी आहेत बघा. सो हे चालणार नाही, एक सोबत यायला नको. 3 आणि 4, 3 आणि 4, एक सेकंड, आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्या, 6च्या विरुद्धला 5 हा अंक येणार आहे. 6च्या विरुद्धला या ठिकाणी 5 हा अंक येणार आहे मित्रांनो. ठीक आहे, तर या ठिकाणी बघा 6 आणि 5 एक सोबत आहे. असा अंक असतो कॉमनच्या विरुद्धला की जो दोघं ठिकाणी नाहीये.
जो दोघं ठिकाणी नाही आहे, बरोबर. सो हे पण आपण या ठिकाणी इलिमिनेट करणार. त्यानंतर बघा आता 3 आणि 4 विरुद्धला इथं सोबत आहेत, चालणार नाही, सोबत यायला नको. जे विरुद्ध आहेत ते एकमेकांना लागून त्या ठिकाणी दिसायलाच नको मित्रांनो, बरोबर. तर आता लक्षात घ्या, आपल्याला पर्याय क्रमांक डी हा शिल्लक राहिलेला आहे. तर हीच आकृती यावरून बनू शकते. सो मी काय केलं, आधी 6 कॉमन लिहून घेतला, त्याच्या विरुद्धला कोणता अंक येईल, जो दोघं ठिकाणी नाहीये तो 5 येणार आहे. ओके, तर ही एक करेक्शन या ठिकाणी करा आणि ती ट्रिक फक्त आपण या ठिकाणी अप्लाय केली, इलिमिनेशन केले. चुकीच्या पर्यायांना या ठिकाणी निग्लेक्ट कशा प्रकारे करायचं, ऑपोजिट नंबर्स ठरवून त्या पद्धतीने आपण याला एलिमिनेट करून या प्रकारच्या क्वेश्चनला इझिली सॉल्व्ह करू शकतो. चला तर आपण जाऊया पुढे मित्रांनो या ठिकाणी. ओके, तर आता कन्सेप्ट ऑफ 2 कॉमन आपल्याला बघायचं आहे. कन्सेप्ट ऑफ 2 कॉमन आपल्याला या ठिकाणी बघायचंय. लक्षात घ्या, 2 कॉमन आहेत का, हो, ए आणि एफ इथं आहे, ए आणि एफ इथं आहे. ओके, तर बीच्या ऑपोजिटला काय येणार आहे, ई. म्हणजे कॉमनला सोडून जे शिल्लक असतात ना ते 100% एकमेकांचे विरुद्ध असतात. ते 100% एकमेकांचे काय असतात, विरुद्धला असतात. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचंय कन्सेप्ट ऑफ 2 कॉमन च्या ट्रिकनुसार. ठीक आहे, तर आपण बघा प्रश्नाकडे जाऊया. तर लक्षात घ्या, विच ऑप्शन इज करेक्ट, कोणता पर्याय योग्य असेल. कॉमन बघा किती आहेत, एसी आणि एसी. तर आपण काय म्हणू शकतो, बीच्या विरुद्धला एफ हा हमखास आहे. मग लक्षात घ्या मित्रांनो, योग्य पर्याय शोधताना जे विरुद्ध आहेत ना ते विरुद्धलाच पाहिजे, ते एक सोबत येता कामा नये. ओके, सो बघा आता बी आणि एफ सोबत आलेले आहेत, चालणार नाही, इलिमिनेट होईल. बी आणि एफ पैकी एक तरी दिसायला पाहिजे, दोघे दिसत नाही म्हणजे मागच्या ग्रुपमध्ये सोबत आहेत. मग इथं बघा बी मध्ये बी आणि एफ सोबत आहे का, हो, मागे तिघांमध्ये सोबत येतील कारण की पुढे दोघांपैकी एकही नाहीये. सो हे पण होऊ शकत नाही, ते मागे पण सोबत नको, पुढे पण सोबत नको, दोघांपैकी एक दिसला पाहिजे, दोघांपैकी एक इथे दिसतोय म्हणजे हे चालणार आहे. दोघंही दिसत नाही म्हणजे मागच्या ग्रुपमध्ये दोघं आहेत म्हणजे हा देखील पर्याय आपण इलिमिनेट करू शकतो. ओके, तर अशा प्रकारे इलिमिनेशनचा पर्याय बेस्ट पर्याय असतो अशा क्वेश्चन साठी. सो संकल्पनात्मक दृष्टिकोनातून याचा आपण अभ्यास नेहमी केला पाहिजे. ओके, सो महत्वाचा कन्सेप्ट आहे की ज्याच्यावरती टीईटी परीक्षेला प्रश्न विचारले गेले आहेत. ओके, तर ओपन डाईस, ओपन म्हणजे त्याला आपण जो आतापर्यंत आपण क्लोज डाईसचे क्वेश्चन बघितले, आता याला ओपन केलेला असेल, मग टोटल 6 बाजू असतात ना, टोटल 6च्या 6 बाजू या ठिकाणी ओपन केलेल्या असतील. तुम्हाला अशा प्रकारचे या ठिकाणी डायग्राम 6 बॉक्स नेहमी दिसणार आहेत. 2 बॉक्स हे कुठेतरी या ठिकाणी अल्टरनेट मध्ये आलेले असतील. याला समजा नंबरिंग आहे 1 2 3 4 5 and 6. तर लक्षात घ्या मित्रांनो, संकल्पना या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे की अल्टरनेट मध्ये आपल्याला एकमेकांचे ऑपोजिट मिळतात, एकमेकांचे काय मिळतात, विरुद्ध मिळतात. ओके, सो बघा 1च्या विरुद्धला 3, 2च्या विरुद्धला 4, राईट, 2च्या विरुद्धला 4. मग आता जे अल्टरनेट मिळून गेले ते कन्फर्म विरुद्ध असतात, मात्र जे शिल्लक आहेत ते एकमेकांच्या विरुद्धला असतील. म्हणजे आता उरलेले काय, 5च्या विरुद्धला 6. तर अशा प्रकारे 1च्या विरुद्धला 3, 2च्या विरुद्धला 4 आणि 5च्या विरुद्धला 6. अशा प्रकारे आपण अल्टरनेटच्या कन्सेप्टने इथे विरुद्ध बाजू ठरवू शकतो ओपन डाईस मध्ये. राईट, क्लिअर. ओके, तर अशा प्रकारे ही कन्सेप्ट, ही संकल्पना वापरून आपल्याला आता हे एक्झाम्पल इथं सोडवून बघायचे आहेत आणि त्यानंतर टीईटी परीक्षेला आलेले सर्व पीवायक्यू तुम्हाला मी या टॉपिकचे एक्सप्लेन करून देणार आहे. ओके, तर बघा आता अल्टरनेट मध्ये जाऊया. 4च्या विरुद्धला विचारलेला आहे. ओके, तर 4च्या अल्टरनेटला काय, 2. ओके, तर आपलं उत्तर 2. 6च्या विरुद्धला 3, 1च्या विरुद्धला 5. तर अशा प्रकारे अल्टरनेट जोड्या आपण इथं लावू शकतो. जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे. 3च्या विरुद्धला काय, 3च्या अल्टरनेटला काय, 1. म्हणजे उत्तर काय असेल, 1. 4च्या विरुद्धला 6, 5च्या विरुद्धला 2. अशा प्रकारे आपण याला सोडवू शकतो. राईट, पुढे जाऊया ह्या प्रश्नाकडे. अल्टरनेट जे कन्फर्म मिळेल ना त्याचा विचार आधी करायचा. 2च्या विरुद्धला 4 मिळत आहे. ओके, आता बघा 3च्या विरुद्धला काय, 3ला हा लागू नये, 3ला हा लागू नये, 3ला हा लागू नये. मग आता हा पॉइंट सांगतो की 3ला हा पण लागू नये, म्हणजे 3च्या विरुद्धला काय आहे, 6 आहे. 3च्या विरुद्धला 6 आहे. तर अशा प्रकारे विचार करायचा. मग आता उरलेले 2 अंक काय, 1च्या विरुद्धला 5. तर इथं हा प्रश्न मोस्ट रिपीटेड आहे काही परीक्षांमध्ये. फक्त तुम्हाला अंक या ठिकाणी अक्षर येऊ शकतात. ओके, मात्र आपल्याला विरुद्ध जोड्या अशा प्रकारे या ठिकाणी ठरवता यायला पाहिजे. सो 1च्या विरुद्धला 5 आहे कन्फर्म, हे लक्षात घ्या या क्वेश्चन मार्फत. ओके, चला मित्रांनो, 1च्या विरुद्धला काय, पुन्हा एकदा 3च्या विरुद्धला 4, 2ला हे लागून, हे पण लागून, हे पण आणि हे पण. 2च्या विरुद्धला 6, तर 1च्या विरुद्धला पुन्हा काय आहे,
5 आपलं उत्तर या ठिकाणी होऊन जाईल. तर आता मित्रांनो ओपन डाईसच्या संकल्पना क्लिअर झाल्यानंतर डाईस वरती आतापर्यंत टीईटीला आलेले प्रश्न या ठिकाणी आपण सोडवूया. तर आपण जाऊया PYQ कडे. लक्षात घ्या काय म्हटलेलं आहे, शेजारील घडणीवरून तयार होणाऱ्या इष्टिकाचिती आकारच्या पेटीच्या एफच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर असेल. मित्रांनो बघायचंय अल्टरनेट मध्ये ए च्या विरुद्धला सी, बी च्या विरुद्धला डी, 4 या ठिकाणी जॉईन झाले तर उरलेले काय आहेत, एफ च्या विरुद्धला ई. तर आपल्याला विचारलेलं आहे एफ च्या विरुद्धला काय, तर एफ च्या विरुद्धला अल्टरनेट मध्ये किंवा अल्टरनेट पेयर्स लावून जे शिल्लक आहे त्यानुसार एफ च्या विरुद्धला ई अक्षर होऊन जाणार आहे. पेपर 1 ला आलेला हा PYQ होता. पुढे जाऊया. या ठिकाणी बघा विचारलेलं काय, डी च्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर असेल. मग मित्रांनो डी च्या अल्टरनेट मध्ये बी आपल्याला मिळाला तर उत्तर काय असणार आहे, बी हे असणार आहे. आहे की नाही सोपं काम. संकल्पना कन्सेप्ट आपण क्लिअर केल्या तर निश्चित आपल्याला कुठल्याही प्रकारचा PYQ आधारित प्रश्न विचारला गेला तर निश्चित आपल्याला सॉल्व्ह करता येईल. आपला मार्क त्या ठिकाणी कन्फर्म होईल. ओके, विचारलंय ए च्या विरुद्ध ला काय असणार आहे, ए च्या अल्टरनेट मध्ये जा सी. ओके, उत्तर काय आहे सी. बी च्या अल्टरनेटला डी, एफ च्या विरुद्धला ई या ठिकाणी रिमेनिंग असणार आहे. ओके, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. काय म्हटलं बघा, प्रत्येक पृष्ठावर एक याप्रमाणे ए ते एफ अशी 6 अक्षरे असलेल्या घनाकृतीची मांडणी खाली दर्शवलेली आहे. यावरून सी च्या विरुद्ध पृष्ठावर काय असेल हे आपल्याला ओळखायचं आहे. मित्रांनो कुठल्याही 2 फिगर मध्ये एक कॉमन आपल्याला शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. एक कॉमन आपल्याला शोधण्याचा प्रयत्न करायचा. बघा आता इथं एफ आहे, इथं एफ आहे. ओके, मग आपल्याला विचारलेलं आहे सी च्या विरुद्ध पृष्ठावर काय. एफ पासून क्लॉकवाईज गेलो आपण, एफ पासून क्लॉकवाईज गेलो आपण, ई आणि सी आपल्याला लागेल. या एफ पासून क्लॉकवाईज गेलो आपण, या एफ पासून क्लॉकवाईज गेलो आपण, डी आणि ए लागेल. म्हणजे आपल्याला सी च्या विरुद्धला ए होऊन जाईल. आपलं उत्तर ए असेल. एफ च्या विरुद्धला अशा प्रकारचं अक्षर असणार आहे की जे दोघं ठिकाणी नाहीये, या दोघं आकृत्यांमध्ये नाहीये, तो म्हणजे बी असणार आहे. ओके, विचारलेला आहे आपल्याला सी च्या विरुद्धला काय, तर आपलं उत्तर ए असणार आहे. आहे की नाही सोपं काम. मी ज्या संकल्पना क्लिअर करून दिल्या त्यावरतीच हा प्रश्न विचारला गेलेला आहे. ओके, पुढचा प्रश्न. ओके, याला पण व्यवस्थित तुम्ही विचार करा. ओके, त्याच रीतीने आणि विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या. एसच्या विरुद्धला काय असेल हे तुम्ही सांगायचंय. कमेंट बॉक्स मध्ये सर्वांकडून मला उत्तर अपेक्षित आहे. मी याच्यापेक्षा डिटेल ऍडव्हान्स प्रश्न या टॉपिक वरती आपल्या बॅच मध्ये घेतलेले आहेत. म्हणजे डिफिकल्ट लेवलला काठिण्य पातळी पण त्यांनी विचारून घेतली तरी पण तुम्हाला त्या टॉपिक नुसार तुम्हाला प्रश्न सोपे जातील आणि तुमचा मार्क्स जाणार नाही. ओके, सो निश्चित तोही एक ऍप मधला व्हिडिओ पटकन फॉरवर्ड करून स्पीड वाढवून बघून घ्या आणि तुम्हाला आतापर्यंत आलेल्या पॅटर्न नुसार तर हा व्हिडिओ तुम्हाला सफिशियंट असणार आहे. सो मी आशा करेल किती लोक बघत आहेत. ओके, म्हणजे पुढचा व्हिडिओ, पुढचा एखादा टॉपिक जर तुमचा अजून त्या ठिकाणी तुम्हाला वाटत असेल कॅलेंडर वगैरे, तोही आपण घेण्याचा प्रयत्न करूया PYQ अशा प्रकारे. मात्र त्यासाठी तुमच्या जास्तीत जास्त कमेंट्स आल्या पाहिजे, तुमचे उत्तर आले पाहिजे, तुमचा फीडबॅक आला पाहिजे या लेक्चर संदर्भात. ओके, तर शिक्षक मित्रांनो निश्चित या बॅचचा फायदा घ्या. तुम्हाला ही बॅच 50% ऑफ मिळणार आहे. गणित प्रबोधिनी हा कोड अप्लाय करा. ह्याच नावाने आपलं ऍप्लिकेशन सर्च करा. ओके, ते डाउनलोड करा. काही अडचण असेल तुम्ही मला निश्चित संपर्क करू शकता. तर या बॅच मध्ये फक्त ते 20-22 टॉपिक्स आहेत पेपर 1 आणि पेपर 2 च्या दृष्टिकोनातून. त्यांना व्यवस्थित समजून घ्या, कन्सेप्ट क्लिअर करा. PYQ आपण पेपर नुसार आता त्यामध्ये घेणार आहोत. सो ते बघा व्यवस्थित, निश्चित तुम्हाला फायदा होईल. तुम्हाला चांगल्यापैकी मार्क्स त्या ठिकाणी मिळतील आणि TET तुम्हाला पास करणं यावेळेस सोपं जाणार आहे. ओके, सो शिक्षक मित्रांनो टेस्ट सिरीज PYQ आधारित तीही आपण की ज्यामध्ये आपल्या हिंट्स व ट्रिक्सचा धमाका आपण कंटिन्यू ठेवणार आहोत. 20 तारखेपासून तुम्हाला त्या ठिकाणी टेस्ट मिळत जाणार आहेत. ओके, अल्टरनेट डेजला किंवा त्यानुसार तुम्हाला प्रॅक्टिस सरावासाठी आणि जेणेकरून तुम्हाला 30 पैकी 30 कडे जाता येईल. ओके, फुल मार्क्स मिळवता येतील असा प्रयत्न या टेस्ट सिरीज मार्फत मी करणार आहे. अतिशय PYQ आधारित प्रश्नांचाच त्या ठिकाणी मी समावेश करणार आहे. सो याचाही फायदा घ्या. तुम्हाला कोर्सेस मध्ये दिसलेली टेस्ट सिरीज मध्ये वेगळी सेपरेट टेस्ट सिरीज आहे. सो ऑल कोर्सेस मध्ये गेल्यानंतर ऍप मध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज दिसेल, कोर्सेस दिसेल, त्याचा निश्चित फायदा घ्या. ओके, तर शिक्षक मित्रांनो 50% ऑफ साठी गणित प्रबोधिनी हा कोड वापरा. साधारण 20 तारखेपर्यंत पुन्हा एकदा ही ऑफर मी अनेक शिक्षक मित्रांच्या त्या ठिकाणी रिक्वेस्ट नुसार अजून ओपन ठेवलेली आहे. सो निश्चित तुम्ही याचा फायदा घ्या. स्पेलिंग व्यवस्थित टाईप करा, कुपन कोड अप्लाय करा आणि लवकरात लवकर या 30-40 दिवसामध्ये गणिताची तयारी करून घ्या. ओके, सिलेक्टेड व्हिडिओ आहेत, कन्सेप्ट क्लिअर होतील, तुम्हाला निश्चित मार्क्स वाढतील. सो भेटूया पुन्हा नवीन टॉपिक सह
नवीन त्या ठिकाणी संकल्पनांसह, नवीन महत्वाच्या प्रश्नांसह. ओके, नवीन असणार चॅनलवरती निश्चित सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला बेल आयकॉनला प्रेस केल्यानंतर तुम्हाला निश्चित पुढच्या व्हिडिओची अपडेट्स त्या ठिकाणी मिळेल. सो येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला सर्वांना फार फार शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक टू ऑल ऑफ यू. धन्यवाद.